नमस्कार। आज सातारा जिल्हा कुंभकार प्रजापती संघटना या संघटना शाखेचे दुसरा वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही समाजरत्न पुरस्कार सातारा जिल्हा स्तर 4 दिलेले आहेत, उद्योगरत्न पुरस्कार 3 दिलेले आहेत, कला शिरोमणी 1 पुरस्कार, कृषी भूषण 1 पुरस्कार आणि संघर्ष योद्धा 1 पुरस्कार। त्याच्यानंतर गुणवंत विद्यार्थी, नवीन MPSC परीक्षेतून नवीन पदावर जॉईनिंग झालेले विद्यार्थी, 10वी 12वी या स्तरावरील विद्यार्थी, खेळाडू विद्यार्थी अशा एकूण 45 विद्यार्थ्यांचे सत्कार या ठिकाणी केलेले आहेत। हे सत्कार करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, कारण या सत्कारातून आम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की थोरा मोठ्यांचे मार्गदर्शक जे आदर्श आहेत ते आदर्श भावी पिढीसाठी आणि आपल्याला उद्बोधक ठरावे। त्याचप्रमाणे जे मुलं आहेत, गुणवंत विद्यार्थी आहेत, त्यांचं कौतुक व्हावं, त्यांना प्रेरणा मिळावी, अशा प्रकारचा उद्देश ठेवून काम करत आहोत। त्याचप्रमाणे या संघटनेचं जे काम आहे ते काम गावोगावी जाऊन गावातील कुंभार समाजाच्या बैठका घेऊन त्या ठिकाणच्या लोकांच्या काही अडचणी आहेत का त्याचा विचार करून त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। उदाहरणार्थ लिंब या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणच्या लोकांची एक वेगळी समस्या होती। भूकंप प्रवण गाव आहे ते, त्यांचं राहण्याचं गाव हे लिंब, पुनर्वसन झालंय कोंडवलीमध्ये आणि त्यामुळं मतदानाला ते लिंबमध्ये राहायला कोंडवलीत असल्यामुळे त्यांच्या रेशनिंग कार्डचा प्रश्न, त्यांच्या आधार दाखल्यांचा प्रश्न, उत्पन्नाच्या दाखल्यांचा प्रश्न, असे विविध प्रश्न त्यांचे प्रलंबित होते। त्यासाठी कलेक्टर स्तरापर्यंत अर्ज विनंत्या केलेल्या आहेत। काही ठिकाणी परेडसारख्या ठिकाणी खाणकाम, मातीचं जे मातीकाम करणाऱ्या कुंभारांना माती खाण जी लागते ती त्या ठिकाणी उपलब्ध नाही, ती मिळवण्यासाठी आपण प्रशासन स्तरावर अर्ज विनंत्या केलेल्या आहेत। नागठाणे, सातारा, वाई, कराड, पाटण अशा मोठमोठ्या शहरामध्ये कुंभार समाजातील व्यक्तींनी तयार केलेल्या मातीच्या वस्तू आहेत त्या विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये कुठं पिडीस करायची, लोक इथं बसू नको तिथं बसू नको, तर ती पिडीस करू नये म्हणून आम्ही प्रशासन स्तरावर हंगामी स्वरूपात विक्रीसाठी जागा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासन स्तरावर अर्ज विनंत्या निवेदनं देऊन त्या मिळवलेल्या आहेत। त्यामुळे आमच्या कुंभार बंधू त्या ठिकाणी हक्कानं ते बाजारपेठ वापरतात आणि आपली वस्तू त्या ठिकाणी विकतायत। अशा अनेक प्रकारच्या बाबी आहेत त्या आम्ही कुंभार समाजाच्या वतीनं या अखिल भारतीय प्रजापती कुंभार संघटनेच्या वतीनं करण्याचा प्रयत्न करत आहोत। आताची सुरुवात आहे, अजून दुसरं वर्ष हे दुसरा वर्ष अजून आपल्याला यातून काही शिकत आम्ही सुद्धा यात शिकतोय। फक्त समाजसेवा करणे आणि समाजाला दिशा दाखवणे, समाजाची सेवा करण्याची इच्छाशक्ती निर्माण करणे, या बाबी आम्ही जास्तीत जास्त उद्योगकृत करण्याचा प्रयत्न करत आहोत।